हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण 28 साईजसाठी प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना खूप युजफुल व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि जे पण कस्टमरचे ब्लाउज घेत असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप युजफुल व्हिडिओ आहे। छोट्या छोट्या टिप्स आहेत, छोटं माप आहे, 28 साईज आहे, तर शोल्डर मुंढा उंची आणि संपूर्ण मापे कशी टाकावी, प्रिन्सेस कटचा आकार शेप कसा द्यायचा संपूर्ण तुम्हाला आजच्या मध्ये बघायला भेटणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। ही जी मापं आहेत ती ब्लाउजच्या मापावरून घेतलेली आहे। आता मी याच्यावरून ब्लाउजची मापे दाखवणार नाहीये, मी हे मापं घेतलेली आहे। आता मी तुम्हाला डायरेक्टली कशी टाकायची ते सांगणार आहे। आणि ज्यांनाही मापावरून मापाच्या ब्लाउजवरून मापं कशी घ्यायची माहीत नसेल तर आपण याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे। डिस्क्रिप्शन खाली कमेंट बॉक्स चेक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला तिथं लिंक भेटून जाईल। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू। मी ह्या ब्लाउजची फक्त बाही मोजायची राहिलेली आहे, तेवढी बाही मी तुमच्याबरोबर मोजून आणि शेअर करेन। आजचा व्हिडिओ हा संपूर्ण असणार आहे बाही कटिंग सहित, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका। तुम्हाला फक्त ब्लाउज घ्यायचा आहे आणि ब्लाउज कटिंग करून शिवायचं आहे, बरोबर। 3ची बाही आहे तर आपण तेच माप टाकणार आहे। त्याच्यासाठी मी इथे एक असा पेपर घेतलाय बघा, फोल्ड करून घेतला म्हणजे दोन्ही पण पार्ट आपले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण सोबत निघून जाईल। या ब्लाउजची उंची 12.5 इंच आहे, पण मी इथं 13 इंच घेणार आहे, म्हणजे अर्धा इंच जास्त वाढवून घेते आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घेते। म्हणजे जे काय समजा आता 13 इंच उंची तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घेऊ, म्हणजेच किती होईल उंची 14 इंच। 14 इंचावर मार्क करून घ्यायचं बघा। जी काही उंची आहे ती सगळ्यात पहिलं मार्क करून घेऊ आपण। व्हिडिओ जास्त मोठा नाही बनवायचा आपल्याला आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। लाईक आत्ताच करून ठेवा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असेल, याच्या पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांना मी म्हणत नाही, तुम्ही सबस्क्राईब करा। ज्यांनाही व्हिडिओ बघायला आवडत असेल त्यांनी नक्कीच करा, याच्या पुढचे व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला भेटतील। 28 साईज आहे तर मी त्यासाठी शोल्डर फक्त 5 इंच घेणार आहे। अगदी मी इथं 5.25 पण घेऊ शकते, चला 5.25च घेते, कारण की डीप गळा आहे आणि डीप गळा असेल तर मग शोल्डर हे छोटंच ठेवावं लागतं आपल्याला, बरोबर। आता मुंढा उंची मी इथं घेणार आहे 5.5 इंच बघा। 5.25 इंच शोल्डर संपूर्ण जेवढं वर टाकलं तेवढं खाली पण टाकून घेतलं त्या लाइनिंग मध्ये। आता इथं सरळ लाईन आपण ओढून घेऊ आणि इथून पण ही लाईन ओढून घेऊ खाली। अशा पद्धतीने आपण ही ओढून घेतलं लाईन। आता इथे आपल्याला घ्यायचं शोल्डर किती टाकायचंय म्हणून, तर ब्लाउजचं शोल्डर पण आपण इथं मोजून घेऊ शकतो किती आहे म्हणून। तर जसं मी तुम्हाला सांगितलं 2.25 इंच शोल्डर पट्टी आहे, तर मग आपल्याला घ्यावं लागेल 2.25 इंच, अर्धा इंच मिळवलं तर मग 2.25 इंच कुठे येतं ते चेक करायचं आणि शोल्डरच्या मापावर टाकून द्यायचं। इथून शोल्डर मोजून घ्यायचं, इथून शोल्डर पट्टी मोजायची। गळा रुंदी आपली इथे पाहू शकता 2.25 इंच चालन, एवढीच घ्यायची। परत 2 इंच पण घेऊ शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने हे माप आपण इथं टाकून घेतली, बरोबर। आता हे गळा रुंदीचं माप झालं, शोल्डर पट्टीचं माप झालं। आता आपल्याला घ्यायचा आहे मोंढ्याचा आकार। त्याच्या आधी आपण इथं टाकू छातीचा चौथा भाग बघा। 28 छाती आहे, 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच। आता याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला 1.5 किंवा 2 इंच, तुम्ही किती ठेवणार तुमच्या याच्यावर। मी घेते 2 इंच, कारण की मी प्रत्येक ब्लाउज मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ठेवते। जर कस्टमर कधी जाड झालं तर त्याला उसवायला काम येतं, त्याच्यामुळं। पण जास्त पण जर कपडा एक्स्ट्राचा जास्त झाला तरी पण प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळं तुम्हाला किती ठेवायचा तुमच्या याच्यावर ठेवा। 1.5 ठेवू शकता, 2 ठेवू शकता, तुमच्या चॉईसवर ठेवा। त्याच्यानंतर इथून याचा मधला सेंटर घ्यायचा, जी मुंढा उंचीची लाईन आहे त्याचा। आता शेप देण्यासाठी 1 इंच मी इथं पॉइंट घेतला आणि इथून या पद्धतीने हा शेप देऊन घेतला। तुम्ही 1 इंच, 1.25 इंच किंवा 1.5 इंच पॉइंट मोजून टाकू शकतात। पण हा गळा डीप आहे तर तुम्ही या पद्धतीनेच मोंढ्याचा शेप देऊन घ्या, खूप छान तुमचा शेप बसल, आकार पण खूप छान बसल बघा। या पद्धतीने नक्की टाकून बघा। तर हा झाला आपला बॅक पार्टचा आकार। इथूनच आपण फ्रंट पार्टचा पण लगेच खोल आकार घेणार आहे। आता बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण अशा येतात की ताई 1.5 इंच मोंढ्याचा शेप घ्यायचा, तर हे बघा 1.5 इंचचा शेप हा इथे येतो, बरोबर।
आणि डीप गळा असेल तर डीप गळा असेल तर मग आपला हा शेप कुठून येणार आहे माहिती आहे, इथून येणार आहे. आणि डीप गळा असेल तर मग इथं झोळ वगैरे जास्त पडतो. मी इथं क्लिअर करते तुम्हाला. आणि तुम्ही जर असा खोल राऊंडमधून घेतला तर हा गळा जो आहे हा डीप गळ्यामध्ये हा एकदम व्यवस्थित बसतो हा शेप. पाठीमागून तुमच्या झोळ चुण्या अजिबात जास्त पडणार नाही. तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की ध्यानात ठेवा आणि या पद्धतीने नक्कीच कटिंग करा. तर फ्रंट पार्टला पण आपण जास्त आतून घेतला. आता हे कटोरी ब्लाऊज नाही, प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये हे चालून जातं. एकदम छान असं शेपमध्ये बसतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ज्या माझ्या मैत्रिणी जुन्या सबस्क्रायबर ज्या आहेत, ज्या ताई आधी व्हिडिओ बघितलेले असतील त्यांना बरोबर समजेल. पण ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील तर मी हे त्यांच्यासाठी व्यवस्थित समजून सांगितलं कशा पद्धतीने आपण मोंड्याचा आकार देऊन घेतलाय म्हणून. तर इथं बघू शकता तुम्ही, हे दोन्ही पार्ट आपल्याला सोबत काढायचे. तर खालचा पार्ट आणि हा वरचा पार्ट बघू शकता. हा खालचा जो पार्ट आहे तो आपण बॅक पार्टला ठेवू आणि हा जो वरचा आहे याच्यावरतीच आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ. बरोबर. तर ही जी गळा रुंदी निघली आहे इथून मी पुढचा गळा टाकून घेते. मी टाकणारी गळा 7 इंचावर. तुम्ही तुमच्या आवडीवर घेऊ शकता. गळा रुंदी खालच्या साईडने मी 2.5 इंच ठेवली आहे. तुम्हीही तुमच्या चॉईसवर ठेवू शकता. जर तुम्हाला डीप नको असेल तर तुम्ही थोडंसं कमी पण घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने. आता वरती गळा रुंदी आपली किती आली होती, 1.25 इंच. बरोबर. त्यामुळे गळा हा आपला कसा आला, थोडासा तिरका आला. काही अडचण नाही. तुम्ही गळा बाहेरून पण पसरून असा घेऊ शकता तुमच्या चॉईसवर. आणि बघा इथं मी घेतीये पानाचा आकार. तर तुम्ही पानाचा आकार घ्या किंवा गोल गळा घ्या, चौकोनी घ्या. तर छान असा मी शेप देऊन घेतला. हा आतला नाही घेणार मी, हा कॅन्सल करते, हा बाहेरून घेते. आता हा झाला आपला फ्रंट पार्टचा गळा. बॅक पार्टनी गळा आपण काढू थोड्या वेळाने. त्याच्यानंतर इथे टाकायचा छातीचा 10वा भाग. छातीचा 10वा भाग किती येतो आपला, 28 साईजचा 2.8 इंच. तर खूपच थोडासा कमी होतो. त्यामुळे मी इथं थोडंसं काय करणार आहे, 2.8 म्हणजेच 2.25 इंच. तर आपण घेऊ इथं 3 इंच. 3 इंच पॉइंट घ्यायचा. आता दोन्ही साईडनी 1.5 इंचाचा पॉइंट घ्यायचा. 10वा भाग टाकल्यानंतर दोन्ही साईडनी 1.5 इंचाचा पॉइंट घ्यायचा. आता इथं आपल्याला घ्यायचा आहे बघा उभा टक्स. बरोबर. हा उभा टक्स आहे कटोरीचा, कटोरी पॉइंट, कटोरी पॉइंटचा टक्स. आता माझ्याकडे आहे प्रिन्सेस कटचंच ब्लाऊज. तर त्याच्यावरून आपण कसं मोजायचं, तर त्याच्यापेक्षा आपण काय करू, इथं जेवढा आडवा टक्स घेतला तेवढाच वरती पण घेऊ. बरोबर. किंवा तुम्ही अशा पद्धतीने वरतून टक्स टाकलात तरीही चालेल. जसं आता इथं 28 साईजला तुम्ही किती टक्स घ्यायचा आहे, तर मी इथं 10 इंच पॉइंट टाकते. तुम्ही पण 10 इंचावर टाकून घ्या, व्यवस्थित बसणार आहे. आणि तुमच्याकडे कटोरी ब्लाऊज असेल तर त्याच्यावरून तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. आता सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर बघा खाली मी 2 इंच पॉइंट घेतीये. 2 इंच पॉइंट घेऊन अशा पद्धतीने आता छान शेप देऊन घेऊ आपण. हे बघा आलं. आता याच्यानंतर आपल्याला इथून नॉर्मल वर घ्यायचा हात थोडासा, अर्धा 1 इंच 1.5 इंच घेतलं तरी चालेल. आता इथून द्यायचा शेप. शेप देण्यासाठी बघा या पद्धतीने द्यायचं आहे आपल्याला. आता हा शेप देण्यासाठी आपल्याला घ्यायचा अंतर इथं 1.5 इंच आणि हा 1.5 इंच आपल्याला इथे जोडून घ्यायचा या पद्धतीने. बघा या पद्धतीने. आता हा मी कुठं जोडला व्यवस्थित लक्षात दे घ्या. तर मी हा फ्रंट पार्टनी जोडला आणि हा आपला बॅक पार्ट असणार आहे. आणि साईडनी अर्धा इंच वाढवून घ्या आणि हा अर्धा इंच इथे जोडून घ्या. आपलं संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही अगदी सहज तुम्ही असं 5 मिनिटं व्हिडिओ बघून कटिंग केलं तर तुमचं सहज ब्लाऊज कटिंग होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करत जाऊ नका. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या एवढ्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज हे कट करू शकतात. तुम्ही क्लास केलेला असो नसो तरी पण तुम्ही ब्लाऊज हे व्यवस्थितरित्या कट करू शकतात. आता मी बघा बॅक पार्टचा मोंड्याचा आकार इथं कट करून घेतला. मी त्याचबरोबर तुम्हाला ब्लाऊजही कट करून दाखवणार आहे. पुढं कोणतं मार्जिन कसं वाढवायचं काय म्हणून. हे बघा
आता इथं दोन्ही पार्ट आपण वेगळे करून घेऊ, एक बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट. आलं लक्षात? बघा या पद्धतीने. आता हा आपला असणार आहे बॅक पार्ट, त्याच्यावर आपण गळा काढू. सगळ्यात पहिलं हे कट करून घेऊ, जो आकार आपण इथं घेतलेला आहे तो. व्हिडिओत काही समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की विचारा. अशा पद्धतीने आता इथे एक गोष्ट कोणती राहिली आपली, जो मोंड्याचा आकार आहे तो फ्रंट पार्टचा आपला इथं कट करायचा राहिला, तोही आपण इथे कट करून घेऊ या पद्धतीने. आणि जो शेप आहे तो पण इथं या पद्धतीने देऊन घ्यायचा. बघा झाला आपला फ्रंट पार्टचा आकार आणि शेप किती सुंदर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा. बघा इथे आपला गळा किती होता, 2.25 इंच गळा रुंदी, बरोबर. 2.25 इंच गळा रुंदी होती आपली इथे, तर आपण 3.25 इंच घेतलं होतं. तर त्याच पद्धतीने गळा रुंदी घेऊन आता इथं मागचा गळा टाकून घ्यायचा. इथं ह्या ब्लाऊजचा मागचा गळा जो आहे तो किती आहे तो चेक करू. इथं मागचा गळ्याची पट्टी आहे 3 इंच, मग आपण टाकू 3.5 इंचावरती. 3.5 इंचावरती शिवून ही पट्टी 3 इंच बरोबर तयार होईल, बरोबर. आता 2.5 इंच खाली आपण घेतलं पॉइंट आणि या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा आणि आवडीनुसार इथे गळा घ्यायचा. गोल घेऊ शकतो किंवा पानगळा घेऊ शकतो. किती सोपी पद्धत आहे, तुम्ही पाहिली. आता मी तुम्हाला बाही कटिंग पण दाखवणार आहे. तर बघा या पद्धतीने याच्यामध्ये कोणचं मार्जिन कुठं वाढवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण बाही कटिंग बघू कशी करायची म्हणून. तर 3 इंचाची बाही होती, तर मग आपण इथं अस्तरचे ब्लाऊज आहेत तर मग आपण 4 इंचावर मार्किंग करून घेऊ. हे बघा या पद्धतीने आणि सरळ लाईनी ओढून घेऊ आपण. ही झाली आपली बाहीची उंची. बाही कटिंग करताना व्यवस्थित लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर ही कॅप हाईट आहे, जिथून उंची टाकली तिथून कॅप हाईट घ्यायची आपल्याला. तर ही कॅप हाईट मी घेतेय 2.5 इंचावर. 2.5 इंचावरती एक लाईनिंग ओढून घेते या पद्धतीने. आता या ठिकाणी आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. तर बाहीचा दंडघेर किती आहे तो मी चेक करते. सरळच ठेवली बाही आणि या पद्धतीने चेक करायचं. तर ही बाहीचा दंडघेर आहे 6 इंच. त्याच्यानंतर 6 इंच आणि इथला मुंडा घेर पण मी मोजतीये. तर हा मुंडा घेर आहे 6.25 इंच. पाहू शकता तुम्ही. 6 इंच दंडघेर, 6.25 इंच मुंडा घेर. जसं माप आलं तसं आपण टाकून घेतलं. जर बाही कटिंगचा व्हिडिओ, बाही जर तुम्हाला व्यवस्थित समजली नाही तर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मी बाही कटिंगचा, एकदम स्टेप बाय स्टेप. तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. हा झाला दंडघेर, हा झाला मुंडा घेर. याच्या पुढे शिलाई मार्जिन आपण ब्लाऊज मध्ये कटिंग करताना घेतलं 2-2 इंच, तर तेवढंच 2 इंच इथं पण वाढवून घ्यायचं. इथून घ्यायचा 1 इंच अंतर. आता हा पॉइंट जोडायचा आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला काही पॉइंट घ्यायचे. हा जो आपण मुंडा घेर घेतला याचा मधला सेंटर घ्यायचा या पद्धतीने आणि इथून पाहू शकता तुम्ही आला 2.5 इंच. हा जो मधला सेंटर आला याच्याच खाली इथं खालच्या साईडनी 1 इंच पॉइंट घ्यायचा आणि वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आणि आता हे पॉइंट आपल्याला जोडायचे. व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आणि जर तुम्ही असा स्किप करत हे करत बघितला तर मग तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता त्याच्यानंतर हा जो आपण आतमधला सेंटर घेतला तो आपल्याला या पद्धतीने जोडायचा आहे. हे बघा झाली आपली बाही. तर इथे राहणार आहे फिटिंग. एवढी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. सहजपणे तुम्ही बाही कटिंग करू शकता. कोणत्याही साईजची या पद्धतीने बाही कटिंग करू शकतो. व्हिडिओ जास्त मोठा होतो त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बाही दाखवत नाही. बघा कट करून घेतलं.
इथला मधला सेंटर काढून घेतला. आता इथं आपल्याला घ्यायचंय आतमधला मोंढ्याचा आकार काढून. तर या पद्धतीने आपली संपूर्ण बाही तयार झाली. बघू शकता तुम्ही. आता संपूर्ण ब्लाऊज आपला इथं कट आहे. आता आपल्याला काय करायचंय, ब्लाऊज वरती ही माप कशी ठेवायची ते पण मी सांगून देते, म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचं ब्लाऊज हे कटिंग करू शकता. आता इथं मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं 2 अस्तरचे ब्लाऊज आहेत. एका मापाचे 2 ब्लाऊज स्टिच करायचे आहेत आपल्याला. तर याचा नेक्स्ट व्हिडिओ स्टिचिंगचा पण येईल. त्याच्या आधी ही कटिंग व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ बघायला सोपं जाईल. आता इथे 2 अस्तरचे ब्लाऊज आहेत, त्यामुळे मी इथं अस्तर पसरून घेतलेत. दोन्ही साईडनी बंद बाजू आहेत. व्यवस्थित बघून घ्यायचं. आणि हा बॅक पार्ट आपल्याला इथे ठेवून घ्यायचा. सेम टू सेम बॅक पार्टमध्ये आपल्याला काहीही वाढवायची गरज नाहीये. अगदी सेम टू सेम आपल्याला इथे जसंच्या तसं हे मार्किंग करून घ्यायचं. बॅक पार्टमध्ये मोंढ्याचा आकार वगैरे, परत जी गळा रुंदी व्यवस्थित जसाच्या तसा काढून घ्यायचा. आलं लक्षात. या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे मी ठेवून घेतला. आता आपली बारी आहे फ्रंट पार्टची. तर फ्रंट पार्ट पण आपण या पद्धतीने ठेवू शकतो, या पद्धतीने ठेवू शकतो आणि या पद्धतीने. तर मी ह्या साईडला ठेवते. इकडं बाही आरामशीर निघून जाईल, कारण ओपन बाजू ह्या साईडनी आपल्याला हुकलूक पट्टीला ओपन बाजूनीच आपल्याला कट करावंच लागतं. पण त्याच्या आधी जर तुमचं इकडनं एकसारखी लेवल नसेल तर मग तुम्हाला काय करायचंय, पट्टीच्या मदतीने एकसारखं करून घ्यायचं सगळ्यात पहिलं. आणि मग त्याच्यानंतरच 1/2 इंच अंतर सोडून घ्या इकडं हुकलूक पट्टीसाठी. आणि मग त्याच्यानंतर हा पार्ट इथे ठेवून घ्या. बघा अशा पद्धतीने हा पार्ट या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर जसाच्या तसा आखून घ्या सगळ्यात पहिला. आलं लक्षात. गळा रुंदीचं मार्किंग वगैरे करायला अजिबात विसरायचं नाही. सेम टू सेम करून घ्यायचं. आता हे मार्किंग आपल्याला इथे वाढवायचं. हे बघा 1/2 इंच इथे वाढवून घ्यायचंय. अशा पद्धतीने हे मार्क करून घेतलं. आता इथे हा पार्ट ठेवायचा. हा पण आपल्याला सगळ्यात पहिलं जसाच्या तसा आखून घ्यायचा. आणि इथून 1/2 इंच वाढवून घ्यायचं. दोन्ही साईडनी आपण 1/2 इंच वाढवून घेतलं. आता याच्यामध्ये काहीही करायचं नाहीये. सेम टू सेम हे पार्ट तुम्ही गुंडाळून ठेवा आणि पुन्हा तुमचं जे काही ब्लाऊज असेल त्याच्यावर हे ठेवून पुन्हा याच पद्धतीने स्टिचिंग करा. त्याच्यानंतर घ्यायची आहे बाही. ही बाही बघू शकता तुम्ही. आता मी इथं सगळी बाही व्यवस्थित मापानुसार कटिंग केलेली आहे. त्याच्यामुळे आपण इथं काय करायचं, जसंच्या तसं मार्क करून घ्यायचं. बाही कटिंग करताना मधला सेंटर ध्यानात ठेवायचा. बाही माग पुढं होता कामा नये. अशा पद्धतीने हा आपण इथं आखून घेतली. बाही आपली तयार आहे. फ्रंट पार्ट बॅक पार्ट संपूर्ण तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की विचारा. याच्यापैकी कोणताही एका ब्लाऊजचं मी तुमच्याबरोबर स्टिचिंग शेअर करील. त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल परत सांगते, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. लाईक करायला अजून केलं नसेल, विसरला असाल तर नक्कीच लाईक करा, कारण एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.